शिवरायांचे आयुष्य अवघे 50 वर्षाचे. पण या 50 वर्षाच्या आयुष्यातही महाराजांनी अशी किमया केली की आपले 50 जन्म संपले तरी शिवराय आपल्याला पूर्णपणे कळणार नाहीत. त्यांच्याबद्दल अनेक मौखिक कथा शेकडो वर्ष ऐकल्या आणि ऐकवल्या जातात. त्यातलीच एक कथा आज आपण ऐकणार आहोत. स्वराज्य स्थापनेचा काळ होता. एकदा महाराज आपल्या काही सहकाऱ्यांसोबत राजगडाच्या पायथ्याशी असलेल्या एका गावातून जात होते. दुपारची वेळ होती. ऊन रणरणत होतं. महाराजांना लांबून एक लहान मुलगा दिसला, जो उन्हात आपल्या लहान बहिणीला कडेवर घेऊन चालला होता. त्याच्या अंगावर धड कपडे नव्हते आणि पायात साध्या चपलाही नव्हत्या. महाराजांनी आपला घोडा थांबवला आणि त्या मुलाला जवळ बोलावले. महाराज घोड्यावरून खाली उतरले. त्या मुलाला आधी भीती वाटली, पण महाराजांच्या चेहऱ्यावरील माया पाहून तो शांत झाला. महाराजांनी विचारले, बाळा, एवढ्या उन्हात या लहान जीवाला घेऊन कुठे चालला आहेस? तुझे आईबाबा कुठे आहेत? तो मुलगा निरागसपणे म्हणाला, बाबा शिवरायांच्या स्वराज्य कार्यासाठी मोहिमेवर गेले आहेत आणि आई शेतात कामाला गेली आहे. बहिणीला भूक लागली होती म्हणून तिला घेऊन आईकडे चाललो आहे. हे ऐकून महाराजांचे डोळे पाणावले. त्यांनी आपल्या खांद्यावरची भरजरी शाल काढली आणि त्या मुलाच्या अंगावर लपेटली. त्यांनी आपल्या जवळील शिदोरीतील थोडे अन्न त्या मुलांना दिले आणि आपल्या सैनिकांना आज्ञा केली की या मुलांच्या घरी जा आणि त्यांच्या कुटुंबाला हवं ते धान्य आणि वस्त्र देऊन या. सैनिकांनी महाराजांच्या आज्ञेनुसार त्या कुटुंबाला आवश्यक मदत केली. स्वराज्याच्या एखाद्या चिमुकल्याच्या पायात काटा रुतला तरी त्याचीही संवेदना ज्यांना कळत होती, असे संवेदनशील होते माझे शिवराय. जय जिजाऊ, जय शिवराय.